नमस्कार विद्यार्थी मित्र, वरद ऑनलाईन अपडेट्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या चॅनलमध्ये आपल्याला गव्हर्नमेंट जॉब एज्युकेशनल संपूर्ण माहिती मिळत असते। तर मित्रांनो, आजपर्यंत आपण माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, त्यांना देखील याची माहिती मिळू द्या। तर चला चलूया आपल्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण आता सध्याला कॅप ॲप्लिकेशन LLB 3 इयर ॲडमिशन 2026-27 या स्क्रीनवर पोहोचलेलो आहोत। ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ॲप्लिकेशन केले नसतील त्यांना एक खुशखबर आहे की याची आता 8 जुलै 2026 पर्यंत आपण याला अप्लाय करू शकता। ठीक आहे, LLB 3 इयरला जर ॲप्लिकेशन करायचं असेल तर याला कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात, कन्व्हर्शन टेबल कसा असला पाहिजे, मार्क्स कसे कॅल्क्युलेट केले पाहिजे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोणते कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला इथे अपलोड करावं लागणार आहे। ठीक आहे, तर मित्रांनो, आपण इथे बघू शकता की एक्सटेंडेड फर्स्ट एक्सटेन्शन जे आहे ते BPEd, MPEd आणि LLB 3 इयर यांसाठी 1 जुलै पासून जे चालू झालं होतं, आता 8 जुलै 2026 पर्यंत आपण याला अप्लाय करू शकतो। याला कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते आपण आता बघूया। तर मित्रांनो, आपण इथे बघू शकता कोणते कोणते डॉक्युमेंट आपल्याला या कॅप ॲप्लिकेशन मध्ये अपलोड करायचे आहे। त्यामध्ये आपण सर्वप्रथम पाहू शकता इथे आपल्याला फोटोग्राफ लागणार आहे, तो 20 ते 50 KB च्या मध्ये JPG फॉर्मॅटमध्ये असणे गरजेचे आहे। त्यानंतर जी सिग्नेचर आपल्याला अपलोड करायची आहे ती 10 ते 20 KB मध्ये असली पाहिजे आणि संपूर्ण डॉक्युमेंट जे आपल्याला अपलोड करायचे आहे ते PDF फॉर्मॅटमध्ये 500 KB च्या आत असणे गरजेचे आहे। तर कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपलं 10वीचं मार्कशीट आपल्याला लागणार आहे, त्यानंतर 12वीचं मार्कशीट लागणार आहे, त्यानंतर डिग्रीचे जे मार्कशीट्स आहे आपण इथे बघू शकता द कॅन्डिडेट 6च्या 6 सेमिस्टरचे मार्कशीट जे आहे ते आपल्याला इथे लागणार आहे। आणि त्याबरोबर जर आपलं CGPA मध्ये वगैरे मार्क्स असतील तर त्याला कन्वर्ट करून आपले मार्क्स आपल्याला कन्व्हर्शन टेबलमध्ये भरून या 6 मार्कशीट सोबत इथे अपलोड करावं लागणार आहे। ठीक आहे, त्यानंतर ऑनलाईन CETचा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो आपल्याला इथे अपलोड करावा लागणार आहे। आपल्याला LLB 3 इयर 2026चं स्कोर कार्ड अपलोड करावं लागणार आहे। त्यानंतर आपल्याकडे नॅशनॅलिटी डोमिसाईलचं सर्टिफिकेट जर असेल तर ठीक आहे, नाहीतर आपलं बर्थ सर्टिफिकेट, आपली TC किंवा आपल्या कम्युनिटी किंवा नेटिव्ह डेथ बर्थ सर्टिफिकेट आपल्याकडे असणे इथे गरजेचे आहे। त्यानंतर आपण बघू शकता की महाराष्ट्राचा जो कॅन्डिडेट आहे त्याला वरीलप्रमाणे आपण पाहिल्याप्रमाणे डोमिसाईल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट किंवा TC या तिन्हीपैकी एक डॉक्युमेंट इथे वापरता येणार आहे। त्याच्यानंतर आपण इथे बघू शकता की SC/ST कॅन्डिडेट जर असेल तर इथे आपल्याला कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी या दोन्ही गोष्टी आवश्यक राहणार आहे। त्यानंतर जर कॅन्डिडेट VJ, DT, NT, NTB, NTC, NTD, OBC, SBC, EBC यांपैकी कोणी असेल तर आपल्याकडे देखील कास्ट सर्टिफिकेट आणि आपली कास्ट व्हॅलिडिटी असणे गरजेचे आहे। ठीक आहे, त्यानंतर जर EWS मधून जर आपण अप्लाय करत असाल तर एलिजिबल सर्टिफिकेट आपल्याकडे असणे गरजेचे आहे, जे चालू असले पाहिजे। ठीक आहे, नॉन क्रिमिनल जे आहे आपल्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत चालू असणे गरजेचे आहे। जर आपण एक सर्व्हिसमनचे विद्यार्थी असाल, म्हणजे आपले वडील एक सर्व्हिसमन वगैरे असेल तर आपल्याला डिफेन्स सर्व्हिस जे आहे त्याचा प्रोफार्मा C लागत असतो आणि वडिलांचं डोमिसाईल सर्टिफिकेट देखील इथे आपल्याला लागत असतं। मित्रांनो, जर आपले वडील डिफेन्समध्ये कार्यरत असतील तर आपल्याला डिफेन्स सर्व्हिस सर्टिफिकेट, प्रोफार्मा C आणि डोमिसाईल सर्टिफिकेट आपल्या आई वडिलांपैकी कोणाचंही असो ते आपल्याला इथे वापरता येत असतं। ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो, जर विद्यार्थी डिसॅबिलिटी मध्ये असेल तर आपल्याकडे मेडिकल सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे, PWD सर्टिफिकेट सिव्हिल सर्जननी दिलेले। ठीक आहे, त्यानंतर आपल्याकडे नॅशनॅलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट असलं पाहिजे, त्यानंतर आपल्याकडे बर्थ सर्टिफिकेट असलं पाहिजे किंवा आपण TC देखील इथे वापरू शकतो। जर कॅन्डिडेट जैन किंवा मुस्लिम असेल आणि मायनॉरिटी कॅन्डिडेटचा फायदा घ्यायचा असेल तर आपल्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट आणि डिक्लरेशन जे आहे आपलं लिजिस्टिक मायनॉरिटी असल्याबाबतचं किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट जे आहे आपलं रिलिजन आणि आपली मातृभाषा त्याच्यावर लिहिलेली असणे आवश्यक आहे। जर आपण ऑर्फन कॅन्डिडेट असाल, ज्यांना आई वडील दोन्ही पण पेरेंट्स नाहीये, त्या विद्यार्थ्यांना ऑर्फन सर्टिफिकेट जे आहे इश्यूड बाय द कॉम्पिटंट अथॉरिटीने दिलेलं हे असणे गरजेचे आहे। तर याप्रमाणे संपूर्ण डॉक्युमेंट्स आहे हे आपल्याला संपूर्ण तिथे अपलोड करावं लागणार आहे। व्यवस्थित आपल्या फॉर्ममध्ये सगळे डॉक्युमेंट्स आणि माहिती जर व्यवस्थित भरलेली असेल
तर FCA सेंटरकडून आपला फॉर्म 100% व्हेरीफाईड होणार आहे. ठीक आहे. याच प्रकारची इम्पॉर्टंट माहिती मी माझ्या चॅनलवर देत असतो. याच प्रकारे आपल्याला BEd, BPEd, त्याच्यानंतर फार्मसी, त्याच्यानंतर बी फार्मसी, इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर जे काही पुढे CET सेलवर ॲप्लिकेशन चालू होणार आहे, त्या संपूर्ण याचे व्हिडिओ आणि त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स कोणते अपलोड करायचे, कसे अपलोड करायचे, कॉलेज निवड कशी करायची आणि त्यासाठी आपले कोड कसे निवडता आले पाहिजे, हे संपूर्ण माहिती आपल्याला माझ्या चॅनलवर मिळणार आहे. ठीक आहे. त्यामुळे माझ्या चॅनल बरोबर बनवून राहा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.